आम्रपाल भाई तुम संघर्ष करो, नारारी भाई तुम संघर्ष। अरे जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है। अरे जो जमीन सरकार आज या समता सेनेच्या या जे आमचं अतिक्रमण धारकांचं जे आंदोलन आहे, जे अनेक वर्षापासून ही लढाई आम्ही लढत आहोत। ज्यावेळेस 14 एप्रिल 1991 रोजी माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब ज्यावेळेस समाज कल्याण मंत्री होते, त्यांनी त्यावेळेसच हा कायदा केला, एक GR काढला की जे अतिक्रमण धारक आहे त्यांना हे ज्या जमिनी आहेत त्या जमिनी त्यांना मिळाले पाहिजे, भाडेपट्टी मिळाले पाहिजे। परंतु आजही त्यासाठी आम्हाला या ठिकाणी मोर्चे काढावे लागत आहे, आंदोलने करावं लागत आहे। मी आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी या जेल भरो आंदोलनाला मी त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे। आणि परत या सरकारला सुद्धा, म्हणजे आम्ही सरकारमध्ये आहोत तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी आम्ही त्यांना सांगतो की बाबा ज्या जमिनी आमच्या आहेत त्या जमिनीवर तुम्ही जे सौर ऊर्जेचे जे प्रकल्प घेताय, अरे त्या आमच्या गोरगरीब लोकांच्या जमिनी आहेत। तुम्हाला अजूनही इतरही जमिनी आहेत, त्या ठिकाणी तुम्ही ते सौर ऊर्जेचे प्रकल्प घ्या। ज्या आमच्या जमिनी आहेत त्या जमिनी आम्हाला द्या आणि अजूनही ज्या काही अजून शासकीय जमिनी आहे त्या सुद्धा आम्हाला द्या। जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है, ही अशी आमची घोषणा आहे। आणि या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सन्माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या वतीने या ठिकाणी आज या जेल भरो आंदोलनाला मी पाठिंबा देतो। आम्ही त्यांच्या सोबत आहोत। या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो, थांबतो। आज आम्ही या ठिकाणी भारतीय समता संघटनेच्या वतीने जिल्हाभरातील भव्य गायरानधारक भूमिहीन या ठिकाणी आलो आहोत आणि सरकारला आम्ही गेल्या 40 वर्षापासून सांगतोय की आम्हाला आमच्या उपजीविकेचं कोणतं साधन नाही, आमची गरिबी आहे, आमच्या नशिबामध्ये आमच्या पदरामध्ये खूप दारिद्र्य आहे आणि सरकारने दारिद्र्य कमी करण्याचं कोणते पाऊल उचललं नाही। म्हणून आम्ही शासकीय जमिनीवर शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण करून कब्जा करून आमच्या परिवाराचा चरितार्थ भागवत आहोत। अशातच सरकारने या ठिकाणी सौर ऊर्जेचा प्रकल्प हा आमच्या भूमिहीनाच्या गायरानधारकाच्या कब्जात असलेल्या जमिनीवर होऊ घातलेला आहे। तरी आमचा त्या सौर ऊर्जा प्रकल्पाला कोणताही विरोध नसून सौर ऊर्जेचा प्रकल्प हा वैती जमिनीवर न घेता तो इतर ठिकाणी घेण्यात यावा आणि आमच्या कब्जातली जमीन ही आम्हाला कायमस्वरूपी काही भाडेपट्ट्याने द्यावी अशी आमची सरकारकडे मागणी असेल। आणि जर सरकार शेतकऱ्याच्या हितासाठी निर्णय घेऊ शकत असेल, सरकार जर शेतकऱ्याला कायमस्वरूपी वीज पुरवण्याचा निर्णय घेत असेल तर आमची सरकारकडे विनंती असेल की सरकारने सुद्धा आम्हाला उपजीविकेची साधनं पुरवली पाहिजे आणि आमच्यासाठी सुद्धा सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे अशी आमची सरकारकडे मागणी आहे। जर सरकार आमच्या उपजीविकेचा प्रश्न मिटवणार नाही, सरकार जर आम्हाला अन्यथा काही निर्णय देणार नाही आणि आज जर आमच्या बाबतीत काही सकारात्मक निर्णय होणार नाही तर आम्ही आज जिल्ह्याभरातील आलेले भूमिहीन लोक हे कदापि माघार जाणार नाही आणि जेल भरल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही। आमचा इरादा, आमचा इशारा हा सरकारला असेल आणि सरकारने आमचा निर्णय तत्काळ करावा, अन्यथा जेलाचे दरवाजे खुले करावेत। कारण आम्ही ही रस्त्यावरची लढाई लढतो आहे। आम्ही काही धनदांडके लोक नाही, आम्ही काही राजकीय लोक नाही, आम्ही काही गर्भश्रीमंत लोक नाही, आम्ही जे लोक आहोत हे गोरगरीब लोक आहोत। आमच्या 2 टायमाच्या
आमच्या उपजीविकेचं साधन आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही शासनाच्या इकरा जमिनीवरती अतिक्रमण करून कब्जा करून आमचा चरितार्थ चालवत आहे, आमच्या मुलाचं शिक्षण भागवत आहे, आमच्या मुलांचे आम्ही आरोग्य सांभाळत आहे, आमच्या घरादाराचा प्रश्न आहे आणि सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। आणि सरकारला इशारा असेल की जर सरकारने आमचा आजच्या आज प्रश्न निकाली लावला नाही तर इथे बसलेला एकही जिल्हाभरातील गायरानधारक कदापि मागे जाणार नाही। पोलीसवाल्यांना सुद्धा आम्ही विनंती करू इच्छितो की तुम्ही जा आणि जेलाचे दरवाजे उघडे करा। आम्ही घरी जायला आलो नाही, आम्ही जेल भरायला आलेलो आहोत।